Now let's see another second important problem from the surface tension. The problem number 21. A drop of a mercury of radius 0.2 centimeter. एक drop है okay mercury चा ज्याची radius किती आहे 0.2 centimeter can be written as 0.2 into 10 raised to minus 2 meter, also can be written as 2 into 10 raised to minus 3 meter for the ease of calculation. Okay, इट्स ब्रोकन इंटू 8 आयडेंटिकल ड्रॉपलेट्स. तो एक ड्रॉप आहे तो 8 आयडेंटिकल ड्रॉपलेट्स मध्ये ब्रेक झालेला आहे. ओके, आता ड्रॉपलेट्स ब्रेक झालेत 8 म्हणजे सरफेस एरिया काय झाला इन्क्रीज झाला. क्लिअर आहे, कारण आतले जे मॉलिक्युल्स आहेत ना ते कुठे आले वरती आले, सरफेस वरती आले, म्हणजे सरफेस एरिया वाढला. सरफेस एरिया वाढला म्हणजे ऑफकोर्स सरफेस एनर्जी काय झाली इन्क्रीज झाली. हे आपण कॉन्सेप्ट मध्ये ऑलरेडी बघितलेलं आहे. फाइंड द वर्क डन इन if the surface tension of a mercury is 435.5 dyne per centimeter. सो आपण सरफेस टेन्शन नोट डाऊन केलेलं आहे 435.5 डाइन पर सेंटीमीटर आणि त्याला न्यूटन पर मीटर मध्ये कन्वर्ट केलं आहे, डेसिमल पॉईंट शिफ्ट केला आणि 10 to minus न्यूटन पर मीटर आपल्याला त्याचं सरफेस टेन्शन मिळालं आहे. आणि त्याच्यानंतर वर्क डन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो सिम्पली कॉन्सेप्ट वर्क आहे, एक लार्ज ड्रॉप आहे ज्याची रेडियस किती आहे कॅपिटल आर, किती आहे 0.2 सेंटीमीटर, ज्याचा एरिया किती असेल A1 असेल. आता तो ब्रेक झालाय 8 ड्रॉपलेट्स मध्ये, सगळे आयडेंटिकल ड्रॉपलेट्स, म्हणून मी बाकीचे नाही ड्रॉपलेट इंटू 8 मेन्शन केलेले आहे. सो नंबर ऑफ ड्रॉपलेट्स किती आहेत 8 आहेत. सो ड्रॉप मोठा आहे ना त्यामुळे आपण त्याची रेडियस काय घेतल्या कॅपिटल आर घेतला आणि ड्रॉपलेट्स छोटे आहेत ना मग त्याची रेडियस काय घेतली आपण स्मॉल आर कन्सिडर केलेली आहे. सो ड्रॉपचा एरिया आहे तो A1 आपण घेतला आहे, ड्रॉप आणि ड्रॉपलेट्सचा एरिया तो आपण A2 घेतला, पण 8 ड्रॉपलेट्स आहेत त्यामुळे आपल्याला काय करायला लागेल 8 into A2 करायला लागेल, मग त्या सगळ्या ड्रॉपलेट्सचा सरफेस एरिया मिळेल. आता कॉन्सेप्ट बघा कशी आहे की जेव्हा तुम्ही ड्रॉप आहे तो ब्रेक होतो त्याच्यामुळे आपला सरफेस एरियाची का वाढते, तर सिंपल कॉन्सेप्ट आहे सरफेस एरिया वाढतो. कारण सरफेस एरिया वाढला की ऑफकोर्स आपल्याला माहिती आहे की सरफेस एनर्जी कोणत्या प्रपोर्शन आहे सरफेस एरिया प्रपोर्शन. सरफेस एरिया जर इन्क्रीज झाला तर सरफेस एनर्जी इन्क्रीज होणारच आहे. आता सरफेस एरिया काय इन्क्रीज होईल ते इम्पॉर्टंट आहे, ते बघूया. समजा आपलं फिजिक्सचं बुक आहे, मी त्याला क्लोज केलं, लेट्स से माझ्याकडे 2 सरफेस त्याला मिळतात, H स्किप करा, हा झाला एरिया A, हा झाला एरिया A. सो टोटल एरिया किती झाला 2A. बट जर मी त्याला ओपन केलं, जे पेजेस आतले होते ते आता वरती आलेत, मग आता जे पेजेस वरती त्यामुळे एरिया वाढला. इथला एरिया A, इथला एरिया A, इकडला एरिया इकडला, त्यामुळे ऑफकोर्स किती झाला 4A झाला. म्हणजे एक बुकचे जर आपण 2 पार्ट केले तर एरिया डबल झाला, 3 पार्ट केले तर अजून तो ट्रिपल झाला असता. सो याच फॉर्मॅटमध्ये आपण आता हे बुक होतं त्याच्यामुळे एरिया आपल्याला माहिती होता, आपण A कन्सिडर केला होता. या केसमध्ये आपल्याला एरिया कसा वाढलाय ते पण आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. क्लिअर आहे, मग ते आपण फाइंड आउट करू आणि मग त्याच्यानंतर फर्दर कॅल्क्युलेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आता प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडे कॅपिटल आर तर प्रोव्हाइड केलेलं आहे बट स्मॉल आर प्रोव्हाइड केलं नाहीये. बट आपल्याला माहिती आहे की हे सगळे ड्रॉपलेट्स कसे आहेत 8चे ड्रॉपलेट्स आयडेंटिकल ड्रॉपलेट म्हणजे सगळ्यांची रेडियस काय असणार आहे सेम असणार आहे. मग आता काय करायचं, तर सगळ्यांची रेडियस सेम आहे तर ह्या सगळ्या 8 ड्रॉपलेट्सचं व्हॉल्यूम आणि एका ड्रॉपचं व्हॉल्यूम काय असणार आहे सेम असणार आहे. बरोबर आहे, आता ती कॉन्सेप्ट लक्षात ठेवा, पुढे आपल्याला यूज करायची आहे. बघा, सिन्स अ ड्रॉप इज ब्रोकन इंटू 8 ड्रॉपलेट्स सो द सरफेस एनर्जी इंक्रीजेस विच इज गिवन बाय W इज इक्वल्स टू T इंटू DA आणि DA म्हणजे चेंज इन एरिया 8 इंटू A2 मायनस A1 इंटू T1 ॲज इट इज आहे. क्लिअर आहे, मग आता आपण फॉर्म्युला पुट केला dW इज इक्वल्स टू T ॲज इट इज सरफेस टेन्शन. 8 ड्रॉपलेट्सचा छोट्या ड्रॉपलेट्सचा आपण सरफेस एरिया घेतलाय, that is 8 into 4 pi r square minus 4 pi r capital R square, that is a drop of area आपला असणार आहे तो कोणाचा असेल त्या एका लार्ज ड्रॉपचा असणार आहे. मग आता बघा देअर व्हॉल्यूम सेम आहे, मगाशी सांगितलं मी त्यांचं व्हॉल्यूम सेम आहे, म्हणजे व्हॉल्यूम ऑफ अ ड्रॉप इज इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑफ 8 ड्रॉपलेट्स. आणि जर ड्रॉपचं व्हॉल्यूम आहे त्यासाठी आपण रेडियस काय घेतलेली आहे तर कॅपिटल आर आणि ड्रॉपलेट्स घेतलं आपण स्मॉल आर. सो देअरफॉर आपण काय दिलंय आता व्हॉल्यूम स्पिअरचं घ्यायचं आहे कारण ड्रॉप हे कशा आहेत स्पेरिकल आहेत शेपमध्ये. सो म्हणून आपण काय केलंय 4/3 पाय कॅपिटल आर क्यूब इज इक्वल्स टू 8 इंटू 4/3 पाय स्मॉल आर क्यूब. 4/3 पाय गेले, सो कॅपिटल आर इज इक्वल्स टू काय आपल्याला मिळालं 2r, ते आपण स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करून घेतलं. आर स्क्वेअर इज इक्वल्स टू 4 इंटू स्मॉल आर स्क्वेअर. सो आता हे जे इक्वेशन 1 आपण दिलं होतं इथे बघा इक्वेशन 1 दिलेलं आहे. मग आता आपण आर काढायची गरज नाहीये, डायरेक्ट आर स्क्वेअरची व्हॅल्यू ते आपण पुट करूया. सो कॅपिटल आर स्क्वेअर इज इक्वल्स टू 4 इंटू आर स्क्वेअर मिळते ना. सो आर स्क्वेअर म्हणजे काय असेल कॅपिटल आर स्क्वेअर बाय 4 असणार आहे. म्हणजे आपण इथे पुट केलं बघा T ॲज इट इज आहे, W ॲज इट इज आहे, T ॲज इट इज आहे, 8 ॲज इट इज आहे, 4 पाय स्मॉल आर स्क्वेअरची व्हॅल्यू काय पुट केली आहे आर स्क्वेअर बाय 4 मायनस 4 पाय आर स्क्वेअर. आता हा 4 आणि 8 गेला राहिले किती 2.
आता कॉमन टर्म आपल्याला काढायला मिळतात बघा कुठल्या 4 पाय कॅपिटल आर स्क्वेअर 4 पाय कॅपिटल स्क्वेअर, ह्याला आपण कॉमन घेतलं तर टी इंटू 4 पाय कॅपिटल आर स्क्वेअर घेतलं, ह्याला काय 2 मायनस 1 तर काय 1 आहे, तर याची गरज नाही पुढे. सो देअरफॉर टी ची व्हॅल्यू पुट केली 0.4355 इंटू 10 टू -3, त्याच्यानंतर 4 ॲज इट इज आहे. नंतर पाय ची व्हॅल्यू पुट केली 3.142 आणि आर ची व्हॅल्यू पुट केली 2 इंटू 10 टू -3 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, सो आता प्रॉब्लेम बघा सॉल्व्ह केलाय. सो 4 आणि हे इथे आपल्याला किती मिळत आहेत, तर 2 चा स्क्वेअर होणार आहे, तो असेल 4. सो 4 इंटू 4 किती होईल 16. 0.4355 ॲज इट इज घेतले आणि त्याच्यानंतर 3.142 पण ॲज इट इज आहेत. 10 टू -3 आणि 10 टू -6 होतील, राईट आहे. सो दॅट बिकम्स 10 टू -9. आता पुढचा पार्ट आहे, हा जो पार्ट आहे तो लॉगने सॉल्व्ह केला आहे बघा. 0.4355 याचा आपल्याला लॉग हा मिळेल 1.6390, कारण डेसिमल पॉईंट आणि 4 याच्यामध्ये एक पण 0 नाहीये. सो वी टेक 0 - 1 दॅट इज -1 दॅट इज 12. सो 12 कॅरेक्टरिस्टिक घेतली आपण. सो आपल्याला इथे मिळालं 6390 लॉग आहे 43 चा 55 मध्ये. नंतर 16 साठी आपण बघितले तर 1.2041 हा त्याचा लॉग आहे. कॅरेक्टरिस्टिक आपल्याला माहिती आहे 2 - 1, कारण डेसिमल पॉईंट पुढे 6 नंतर आहे. सो डेसिमल पॉईंटच्या अगोदर नंबर 2 आहेत, 1 आणि 6 आहे. ते कुठले नंबर मॅटर करत नाहीत, किती आहेत ते मॅटर करतात. दॅट इज 2 आहे, 2 - 1 दॅट इज 1. सो आपल्याला मिळेल 1 आणि 16 चा 0 मध्ये लॉग किती आहे 2041 आणि 3.142 चा ॲज युजुअल आपल्याला माहितीच आहे, तो लर्नच झालेला आपला. दॅट इज 0.4972, कारण डेसिमल पॉईंटच्या अगोदर नंबर कुठला इम्पॉर्टंट आहे, किती आहेत इम्पॉर्टंट आहेत, एकच आहे. 1 मायनस आपल्याला काय मिळणार आहे 0. सो आता या सगळ्यांची आपण काय करायची ऍडिशन, कारण सगळे लॉग मध्ये आहेत म्हणजे मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत, म्हणजे आपण लॉग मध्ये आपण काय करतो यांची ऍडिशन. सो ऍडिशन केली, आपल्याला ऍडिशन किती मिळाली 1.3413. आपल्याला माहिती आहे आपण लॉग कोणाचा अँटी लॉग कोणाचा काढायचा 34 चा 1 आणि 3 मध्ये चेक करायचा. सो तो आपण लिहिला 2195 आणि मी डायरेक्टली सांगितलं होतं फर्स्ट नंबर नंतर काय द्यायचं आपण एक डेसिमल पॉईंट द्यायचा. डेसिमल पॉईंट दिला बघा इथे फर्स्ट नंबर नंतर डेसिमल पॉईंट दिला. सो 2 नंतर एक डेसिमल पॉईंट दिला 0.195 आणि जी आपली कॅरेक्टरिस्टिक आहे ती आपण काय केली 10 टू द पॉवर नोट डाऊन केली. 10 टू द पॉवर म्हणजे काय असेल 10⁻1 आणि 10⁻9 ॲज इट इज कॅरी केले. 10⁻1 आणि 10⁻9 म्हणजे काय येणार आहे 10⁻8. सो आपला फायनल आन्सर असेल 2.195 इंटू 10⁻8 जूल. सो हे होते आपला प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेम IMP आहे 3 मार्क्स पर्यंत एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो.